आणि खरोखर असा सिनेमा आहे की तुम्ही सिनेमागृहात तुमचं डोकं घेऊन जायला पाहिजे. येस, सो गाईज अपलोड करून टाका, बनवून टाका रील्स. आपण बनवायचं. येस, चलो. आज सगळं ते रिअल मध्ये बघतोय आपण, जे रील्स मध्ये बघतो ते. तर तुम्हाला असं वाटतं का की मराठीत मर्डर मिस्ट्री किंवा थ्रिलर यायला पाहिजे? यायलाच हवा. प्रत्येक जॉनरचे पिक्चर मराठीमध्ये यायला. तुम्हाला चित्रपट बघायचा आहे 18 ऑक्टोबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो काही व्हिडिओचा स्टार्ट करते आहे, त्याच्या आधी तुम्ही बॅकग्राऊंड बघा. इथे आहे अमेवा अमृता खानविलकर आणि झुईल भागवत, तो मला दिसत आहे. आणि मी आलेली आहे ह्या ठिकाणी मुंबईमध्ये विले पार्लेला ऑर्किड हॉटेलला लाईक अँड सबस्क्राईब यांचा जो मूव्ही येतो आहे, तर त्या मूव्हीच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला मला बोलवलेलं आहे. स्वतः प्रोड्युसर्स यांचा मला मेसेज आलेला होता की तुम्ही इव्हेंटला या. तिथे इव्हेंट कसं असतं, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स जे असतात तर त्यांना बोलवतात. तर आपलं भाग्य आहे की आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे. सो मी आज खूप खुश आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एंट्री इथूनच स्टार्ट केलेली आहे. आणि आता ट्रेलर लॉन्च इव्हेंट आहे, जो माझ्या आयुष्यातला फर्स्ट आहे की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्वतः जेव्हा प्रोड्युसर्स मेसेज करून बोलवतात, ती गोष्टीचा आनंद खूप वेगळा असतो. सो असं आहे, तर मध्ये जाऊन बघूयात काय काय होतंय. सो इथे त्या मूवी मधले हे कॅरेक्टर आहेत आणि इथून एंट्री. सो हे बघा, ट्रेलर लॉन्च इव्हेंट इथे होणार. पुढे बसेल मी, आता बऱ्याच खुर्च्या चेअर्स रिकाम्या यायचं बसेल पुढे. सो गाईज, अजून आहे ना इव्हेंट चालू व्हायला थोडासा वेळ आहे. आम्ही वेट करतो आहोत. इव्हेंटचा टाईम दिलेला होता 11चा. ठीक आहे, पण थोड्या वेळानंतर चालू होईल असं वाटतंय. त्याच्यातले एक मूवीमधले एक ॲक्टर आहे, तर त्यांना आता जस्ट बघितलं मी तुम्हालाही दाखवलं. आता बाकीच पण येत आहेत हळूहळू. याच्यामध्ये जे म्हणजे सगळे असे त्याच्यातले इथे तुम्हाला दिसतंय की ते फैजल म्हणून ते आलेले आहेत. खालती श्रुती जे लिहिलं ते आलेत आणि तिकडे जे लिहिलं रवी ते पण आलेले. मी आता बघितलं. या फिल्मची हिरोईन आहे जुई भागवत, तेव्हा मध्यभागी दिसते. ही ब्लॉगरचा रोल प्ले करते. सो गाईज, आता भेटत आहोत आपण ह्या मूवीच्या मेन ॲक्टरला, जिथे ज्यांचं नाव आहे जुई भागवत आणि त्यांनी महत्त्वाचा रोल केला ॲज अ ब्लॉगर. सो मूवीमध्ये त्यांनी ब्लॉगरचा रोल केला आणि आम्ही रिअल लाईफ ब्लॉगर आहोत. येस. ओके, सो ही जी फिल्म आहे त्याच्यात माझं कॅरेक्टर आहे खुशी म्हणून, जी एक ब्लॉगर आहे. आणि मर्डर मिस्ट्री आहे फिल्ममध्ये. कारण जसं तुम्ही टीझरमध्ये बघितलं असेल की मी एका डेड बॉडी बरोबर व्हिडिओ बनवला. येस. सो काहीतरी खूप क्रेझी घडतंय फिल्ममध्ये. खूप सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे. तर मला असं वाटतं आपले जे जेनझी सगळे आहेत त्यांना तर डेफिनेटली आवडेल, पण पूर्ण परिवाराबरोबर जाऊन सुद्धा तुम्ही फिल्म बघू शकता. कारण खूप इंटरेस्टिंग आहे विषयच. आणि फक्त ब्लॉगिंग असं ओरिएंटेड नाहीये, तर एक खूप मोठा क्राईम सुद्धा त्याच्यातून तुम्हाला बघायला मिळणार आहे की मग तो कसा सॉल्व्ह होतो किंवा काय होतं. सो मला असं वाटतं मराठीत अशी फिल्म झाली नाही इतक्यात, त्यामुळे खूप वेगळा विषय आहे आणि डेफिनेटली सगळ्यांना आवडेल. खरोखर आवडेल. आणि ब्लॉगरचा आहे, आपणही ब्लॉगर आहोत. सो नक्की बघा यांचा मूवी लवकरच. ऐक ना, आपण म्हणजे तू गाणं ऐकलंस का माझं? अपलोड करून टाकूया का आपण? चालेल. की त्याच्या आणि मी तुझ्या ब्लॉग मधून सगळ्यांना कळेल म्हणून सांगते की ते प्रत्येकाला ना कळत नाही. सो मी असते उलगडून सांगते की ते एक लॉक आहे असं समजायचं आणि अपलोड करून टाक 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 टाक. सो बेसिकली 12 सो गाईज अपलोड करून टाका, बनवून टाका रील्स. आपण बनवायचं. येस, चलो. आम्ही यांच्यासोबत रील बनवतो, इन्स्टावर नक्की बघा. या बाय बाय. इथे थोडंसं जेवण, लंच वगैरे, चहा पाणी, स्नॅक्स वगैरे असं आहे. पण ते अजून नाही, पूर्ण लॉन्च इव्हेंट झाला की अजून येतात आहे ना हळूहळू लोक. मला पाण्याची बाटली घ्यायची केव्हाची तहान लागली. म्हटलं पाणीच नाही प्यायली. हे बघा, हे असे असतात सेलिब्रिटी फोटो काढत असतात आणि इथे सगळे त्यांचे फोटो काढत असतात. पॅब्स. आज सगळं ते रिअलमध्ये बघतो आपण, जे रील्समध्ये बघतो ते. हा इथे आले अमेवा. हे पाहिजे. हाय बाई, हिज अमेवा. दिसली का? नमस्कार नमस्कार नमस्कार. फिल्मच्या
प्रोड्युसर्सना आणि डिरेक्टरना या स्टेजवर आमंत्रित करते. नितीन वैद्य सर आणि अभिषेक मेरुकर सर. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, अजून जोरदार. कारण इतकी वर्ष अशा पद्धतीचा सिनेमा बघितलाच नसल्यामुळे आता करायलाच पाहिजे ना, कुणीतरी करायला पाहिजे. पण जेव्हा अभिषेकने मला ही गोष्ट ऐकवली होती सुरुवातीला, तेव्हापासूनच एक असं त्याच्याबद्दलची एक उत्सुकता, थ्रिल असं होतं आणि खूप उत्तम तो सिनेमा. म्हणतात बघ की ऑल डिरेक्टर्स आर फेल्ड ऍक्टर्स. आय अग्री. कसे आहेत सगळे? मस्त टुडल्स. तर म्हणजे हे जे गाणं आहे अपलोड करून टाक, हे तुम्ही युट्यूब वरती बघितलंच आहे. खूप प्रेम मिळतं या गाण्याला. पण आता मी काहीतरी वेगळं करायचा विचार केलाय. सो आज एक वेगळं व्हर्जन तुम्ही इथे बघणार आहात, विच इज लाईक अ कव्हर व्हर्जन ऑफ अपलोड करून टाक. सो त्यासाठी आय वेलकम ऑन स्टेज माय बँड कोकण कन्या बँड बाय रविराज. लेट्स हिअर इट. सगळ्यात आधी मला सुयशला प्रश्न विचारावासा वाटेल. सो या फिल्मची स्टोरी खूप छान पद्धतीने इव्हॉल्व्ह होत जाते इव्हेंच्युअली शेवटापर्यंत. त्यामुळे चॅलेंज म्हणलं तर ऑफकोर्स कॅरेक्टर्सचं प्रत्येकाचा एक प्लॉट असतो, त्याचं म्युझिक आपल्याला द्यायचं असतं आणि मग ते शेवटी जाऊन जोडायचे असतात आपल्याला. आणि फिल्ममध्ये काही काही ठिकाणी तुम्हाला हिंट्स मिळत जातात, काही काही ठिकाणी तुम्हाला गोष्टी लक्षात येतात. आता ट्रेलर दाखवलाय, जय भेटला मिळालेलं. समोरला होता. अरे मग घेऊन द्या ना त्याला आखरी सास. रवी एजन्सी का ऑफिस आहे इथं. दत्तूचा पण लाईफ इन्शुरन्स काढताय का असाच विचार करत होतो. पण मी तशी लकी आहे, कारण माझे तुमच्यासारखे फॉलोअर्स आहेत. आता वाचणार नाही. इन्शुरन्स आहे ना त्याचा. एका छोट्या माणसाला मारायचं बोलतोस तू. हॅलो सर, मायसेल्फ रोहित न्यूटन, मुंबई लुकिंग फॉर अ जॉब. पोलिसांनी असा काय घोळ घातलाय की तुला इथं येऊन हल्ला करावा लागतोय. हल्ला आणि मी आम्हाला बोललो कसला सुरू. तावती ब्लॉगर नव्हता, तिने काल डेड बॉडी सोबत व्हिडिओ बनवला, तिला आणलं गाड. अमृता खानविलकर, शुभांकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत, विराट मडके, राजसी भावे आणि शिवराज वायचळ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कसा वाटला स्वतःच्या चित्रपटाचा ट्रेलर? आधी पाहिलाच असेल पण पहिल्यांदा एवढं सिक्रेट होतं. नाही, याच्या पुढच्या सिनेमात मी डायलॉग रायटर नको असं सांगितलंय. डोळ्यातनं जेवढं बोलत असेल तर मला डायलॉगची गरज नाही. आजही मी डोळ्यातनंच बोलणार होतो, पण म्हणलं की मर्डर मिस्ट्री आहे, एवढा सगळा खर्च केला निर्मात्यांनी, ट्रेलर लॉन्च वगैरे, तर किती डोळ्यातनं बोलणार आणि डोळे कुठपर्यंत पोहोचणार. तर म्हणलं आपण आता तोंडाने बोलूया थोडंसं. पण खरं सांगायचं तर खूपच उत्सुकता आहे, कारण मला नेहमी असं वाटतं की मराठी सिनेमा आपल्याला त्याचा ऑडियन्स जर द्विगुणित करायचा असेल, मल्टिप्लाय करायचा असेल, तर आपल्याला वेगवेगळे जॉनर, वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या बाजाचे सिनेमे लोकांसमोर आणणं अत्यंत गरजेचं आहे. अमृता, एवढे ग्लॅमरस, एवढे विविध रोल केल्यानंतर ह्या रोलमध्ये असं काय होतं की ते बघून तुला वाटलं करायचंय मला? मला असं वाटतं की एकतर अभिषेकनी जी स्टोरी लिहिली आणि जे नरेशन मला दिलं त्यात ना एक खूप ऑनेस्टी होती, खूप सिम्प्लिसिटी होती आणि ना हा त्याचा
रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे, पण हा ऍक्च्युली त्याचा दुसरा चित्रपट आहे. एक चित्रपट ऑलरेडी त्यांनी केला आहे आणि तो जेव्हा रिलीज होईल तेव्हा होईलच. पण का आला नाही ही पण एक मिस्ट्रीज हो आहे. हो मला सुट्टी नंतर सुद्धा आहे. हो रे, तुझं तर काय, हा तुझा दुसरा चित्रपट आहे ना त्याच्यामुळे. पण आय थिंक ज्या सिम्प्लिसिटी आणि ऑनेस्टीनी त्यांनी ही एक मर्डर मिस्ट्री मांडली आहे ना, तुझ्या माझ्यासारख्या आपल्या पत्रकारांसारखे नॉर्मल लोक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा काहीतरी वेगळं घडल्यानंतर ते कसं रिॲक्ट करतील हे दाखवणारा हा सिनेमा आहे. आणि माझं जे कॅरेक्टर आहे दीपिकाचं, ती एक सोशल वर्कर आहे आणि तेवढं ती बोलते आणि निघते. देर इज नो ड्रामा, नो ग्लॅमर, नथिंग. सो काही आता ना ट्रेलर लॉन्च इव्हेंट झालाय. आता प्रत्येक ऍक्टर आहे ना, पत्रकार त्यांची मुलाखत घेत आहे. इथे आता अमृता आहे, इथे जुई भागवत आहे. प्रत्येक जण आपापला इंटरव्ह्यू देत आहे. हॅलो मामा, घेतलं का? उद्या आरामात बसते मी. सो गाईज मूवीचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि आता सगळेजण लंच करत आहे. सो लंचला मी इकडे आली, मामाचं जेवण स्टार्ट केलं. मामाला म्हटलं मामा तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हटलं. सो आता चलो, भूक लागली. आता 2 वाजले, खाऊयात काहीतरी. कुठे आहे प्लेट्स? आय थिंक मला प्लेट्सच दिसत नाही आहे. चलो लंच करते आहे. लंचमध्ये आज बटर रोटी, पायनॅपल रायता, कोफ्ता आणि मशरूमची भाजी. सो लंच करते. सो गाईज आता ना जेवण झालं. आता मी खाते शेवटचं आपलं असतं डेझर्ट. डेझर्टमध्ये 2 ऑप्शन्स आहेत, हे बघा. एक आहे शाही तुकडा आणि दुसरा आहे गुलाबजाम. आणि मला शाही तुकडा मस्त आवडला, खूप आवडला. गुलाबजाम पण गरम गरम एकदम तोही छान आहे, पण शाही तुकडा जास्त चांगला. तुम्हाला कोणता आवडला मामा? कोणता आवडला? शाही तुकडा. तोच आवडला ना? शाही तुकडा छान आहे. भारी आहे, तो चांगला करत. सो हे गाईज आज भेटली अमृता खानविलकर मॅडम यांना आणि त्यांच्या लाईक अँड सबस्क्राईब पिक्चरचा इव्हेंट, ट्रेलर लॉन्चच्या इव्हेंटला आम्हाला बोलवलेलं होतं. लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट ब्लॉगिंग बद्दल आहे, सोशल मीडिया बद्दल आहे आणि त्यात मी, अमेय वाघ, शुभंकर तावडे, आम्ही असे सगळे कलाकार काम करतोय. अभिषेक मेरुकर यांची स्क्रिप्ट आहे, फार सुंदर, सरळ आणि अत्यंत ऑनेस्ट अशी स्क्रिप्ट आहे आणि तुम्हाला चित्रपट बघायचा आहे 18 ऑक्टोबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू. मस्त होता ट्रेलर पाहिला आज. ट्रेलर लॉन्च इव्हेंट होता, खूप सुंदर होता. नक्की जाऊ आम्ही ट्रेलर नक्की आणि पिक्चर नक्की बघू. थँक्यू. सो आम्ही तुमचे खूप मोठे फॅन होता. कैवल्य जेव्हा होते ना तेव्हापासून, जे मी दिल दोस्ती दुनियादारीचे आम्ही प्रत्येक एपिसोड फॅमिली बसून बघायचो. थँक्यू. तेव्हापासूनचे आम्ही यांचे सगळे मूवीज बघतो आणि आज महत्वाचं म्हणजे आज त्यांचा एका मूवीच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला आम्ही आलेलो होते. ते लाईक आणि सबस्क्राईब हा एक मर्डर मिस्ट्री आहे, एक थ्रिलर आहे. तर याच्या आधी तुम्ही कुठला थ्रिलर बघितलाय असं तुम्हाला आवडतो? थ्रिलर मूवी तर आवडतात. सस्पेन्स मूवीज मला खूप आवडतात. कुठली आवडली? आपला आमिर खानचा जो मूवी आला तलाश तलाश चांगली होती, खूपच सुंदर होती. किंवा आता महाराजा होती, हो. विजय सेतुपतीची होती. आमिर खानचा जेव्हा तो आला होता ना तलाश मूवी, शेवटपर्यंत आपल्याला कळतच नव्हतं की काय. तसंच मला असं वाटतंय आताच्या ट्रेलर पाहून की शेवटपर्यंत कळत नाहीये काय एक्झॅक्टली. तर मराठीत असं सिनेमा बघितला तुम्हाला आठवतं? नाही, मराठीत नाही. तर तुम्हाला असं वाटतं का की मराठीत मर्डर मिस्ट्री किंवा थ्रिलर यायलाच हवा. प्रत्येक जॉनरचे पिक्चर मराठीमध्ये यायलाच हवे आणि मुळात मराठीमध्ये एवढी ताकद आहे की आपण सगळीकडे पोहोचू शकतो. एक्झॅक्टली असंच वाटतं. तुम्ही जसं म्हणालात तसं की मराठी सिनेमात, मराठी दिग्दर्शकांमध्ये, मराठी कथांमध्ये भरपूर ताकद आहे आणि असं वाटतं की ही लोकांसमोर आपण पोहोचवली पाहिजे. मराठी सिनेमा जगभर पोहोचला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे विषय आपण हाताळणं गरजेचं आहे. म्हणून हा मराठीत आम्ही थ्रिलर केलाय आणि जसं तुम्ही म्हणालात की हिंदी थ्रिलर तुम्ही बघितले, काही लोक साऊथमध्ये बघत असतील, काही इंग्लिशमध्ये बघत असतील. तर ते ज्या ताकदीचे थ्रिलर असतात, जशी प्रोडक्शन क्वालिटी असते, त्यात जशी ऍक्शन असते, जसा सस्पेन्स असतो, तसं सगळं आम्ही या सिनेमात केलेलं आहे. आणि खरोखर असा सिनेमा आहे की तुम्ही सिनेमागृहात तुमचं डोकं घेऊन जायला पाहिजे, कारण शेवटपर्यंत तुम्ही विचार करत राहाल की हे कसं घडलं, कोणी केलं, हे सगळं जे कांड केलं ते कोणी केलं, हा प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत पडेल. आजचा ट्रेलर पाहून असंच वाटलं, शेवटपर्यंत कळलंच नाही नक्की काय झालंय, पण उत्सुकता ताणू नये की नक्की मूवीमध्ये काय. येस. सो नक्की सगळेजण ट्रेलर जसं बघितलेलं आहात तसं मूवी बघायला नक्की जा 18 ऑक्टोबरला. परफेक्ट. थँक्यू. आजच्या व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी मस्त असं आहे. सो खरंच खूप छान अशी मस्त गोष्ट घडली की ती आज स्वतः प्रोड्युसर्सने मला इन्व्हिटेशन दिलेलं होतं की तुम्ही मूवी ट्रेलर लॉन्चला या म्हणून.
म्हणून खास मी एकटी एवढ्या दूर आलेली आहे आणि आता ऑर्किड हॉटेलला आलेली आहे. फर्स्ट टाइम आलेली. खूप सुंदर मस्त जबरदस्त हॉटेल आहे, एकदम छान. तुम्हाला मी हॉटेल एकदा दाखवते. हॉटेलचा एकदा ओव्हरलुक करून घ्या. आणि मग आम्हाला जायचं कॅब बुक केलेली आहे. कॅब इथे येते ना.